नमस्कार ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 5 लाख महिला आता अपात्र करण्यात आले आहेत. काही महिलांचे हप्ते जे आहेत ते आता बंद झालेले आहेत. महिलांना आता हप्ता मिळणार नाही. अशा कोणत्या महिला आहेत ज्या महिलांचे हप्ते आता बंद झालेले आहेत, त्यांना इथून पुढे हप्ता मिळणार नाहीत, ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. ताईंनो, तुम्ही पाहू शकता महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. काय माहिती दिली आहे तर इथे पहा, ते समजून घ्या. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. म्हणजेच इथे 2 शासन निर्णय काढलेले आहेत. या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळण्यात येत आहे, कमी केले जात आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे आहे. आता काय विवरण आहे ते पहा. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांची संख्या आहे 2,30,000. वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिलांची संख्या आहे 1,10,000 महिला व तसेच कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या व नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 1,60,000 जे महिला आहेत ते या योजनेतून वगळण्यात येत आहेत. अशा प्रकारे एकूण 5 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहेत. सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे, असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे. आता लक्षात राहू द्या. आता महत्वाचा पॉइंट त्यांनी इथे सांगितलेला नाही. पीएम किसान योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळतो त्यांना सुद्धा हप्ता आलेला नाही, तर त्यांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे महत्वपूर्ण असा अपडेट होता, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो. तर पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.